हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून आपण बरेच व्हिडिओ केले. त्यासोबतच आता 2024चं टार्गेट जर अचीव करायचं असेल तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसोबत फॅक्च्युअल डेटा पाठांतरालाही किती महत्त्व आहे त्यावरून सुद्धा तुमची प्रिलिम जाऊ शकते. एक क्वेश्चन चुकू शकतो म्हणजे एक मार्क जाणार, म्हणजे एक वर्ष जाणार. हेही व्हायला नको आहे म्हणून मी मागच्या व्हिडिओपासून नो दी फॅक्ट्स म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्स बाबतचे जे काही बेसिक फॅक्ट आहेत त्याला स्टॅटिक डेटा म्हणतो, न बदलणारा पार्ट आहे तोही तोंडपाठ पाहिजे तिथं विदाऊट एनी कन्फ्युजन असावं म्हणून ही सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी RBIचे काही बेसिक फॅक्ट्स क्लिअर केले, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आवर्जून तो बघा. एक 10-15 मिनिटाचा जो काही घटक असेल तेवढंच बघून जर तुम्हाला एखादा फॅक्ट क्लिअर होत असेल तर ते कशाला सोडायचा. तसं इथं महागाईकडे एक दुर्लक्षित करणारा घटक आहे. मुळात आपण या टॉपिककडं बघतानाच मेजर आपला अँगल असतो तो कन्सेप्टचा असतो. महागाई म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याच्यातही महागाईचे कारणं, मग मागणीच्या बाजूचे कारणं, पुरवठ्याच्या बाजूचे कारणं, महागाईचे परिणाम, मग महागाईवर उपाययोजना. उपाययोजनेमध्ये तर अख्खा RBI टॉपिकच आहे. मौद्रिक धोरण, RBIची जी काही मॉनिटरी पॉलिसी आहे ती मुळात कशासाठी आहे, ही महागाई नियंत्रित करण्यासाठी आहे. मग त्यात ते संख्यात्मक, गुणात्मक, साधनात्मक भरपूर मोठा आहे सगळा आवाका याचा इथं. पण यासोबत एक घटक थोडा दुर्लक्षित राहू शकतो, तो म्हणजेच महागाईचे प्रकार. चालणारी, पळणारी, बेसुमार महागाई, रांगणारी महागाई, हे प्रकार ही सुद्धा माहिती असतात. परत कन्सेप्टच्या अँगलनी जनरली आयोगाने जिथपर्यंत विचारलं तेवढंच करतो. आपल्याला काय माहिती याच्यात, चालणारी महागाई ही अर्थव्यवस्थेसाठी हितकारक असते, पोषक असते, बरोबर ना. एवढंच वाक्य तोंडपाठ आहे. पण याच्यात जर तुम्हाला आयोगाने फॅक्टच्या अँगलनी टेबल विचारला किंवा इंडिव्हिज्युअल एखादी विचारली सांगता येईल का. महागाईचा दर हे जे प्रकार आहेत ना, हे कशावरून पडलेले आहेत, हे दरानुसार पडलेले आहेत. कशाचा दर, महागाईचा दर. कशामध्ये, पर्सेंटेजमध्ये. मुळात आपल्याला मग हे माहिती पाहिजे की महागाईचा दर कसा काढला होतो, इन्फ्लेशन रेट. इथं तुम्ही उदाहरणार्थ 2023 आणि 2024चं उदाहरण घेतलं. एक वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत 100 रुपये. आता त्याच वस्तूची किंमत 2024मध्ये 108 रुपये झाली. मग मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वस्तूची किंमत वाढली, 100च्या तुलनेत 108 रुपये झाली. म्हणजे किती टक्क्यांनी वाढली, 8%. सो 8% म्हणजे हा तुमचा काय, महागाईचा दर. दिस इज कॉल्ड ॲज इन्फ्लेशन रेट. असा काढला जातो. मागे कुठेतरी रेफरन्स पकडायचं कालावधी, त्याच्या तुलनेत किती वाढ झालेली आहे. मग या टक्केवारीवरून नेमकी अर्थव्यवस्थेत महागाई किती टक्क्याची, आपण म्हणतो महागाई वाढली, कमी झाली, मग ती 2%, 5%, 8%. सो हा महागाईचा दर आधी कळायला पाहिजे, त्याच्यानंतर आपण इकडे जातो. मग फॅक्ट्समध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल सांगा. आयोगाचा प्रश्न समजा असा आलाच की महागाईच्या दरामध्ये जी काही रांगणारी महागाई आहे तिचा दर किती असतो. मग आपल्याला ढोबळ मनाने माहिती आहे काहीतरी 3च्या आसपास असतो. आसपास नको आहे, हेच तर तुम्हाला फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स सांगण्यामागचा उद्देश आहे. आसपास अजिबात नाही, तुम्ही सुद्धा कट ऑफच्या आसपास असता. मग इन आहे का आउट आहे माहीत नाही, हे परफेक्शन आणायचं आहे आपल्याला. इथं चालणारी, रांगणारी झाली, चालणारी झाली, पळणारी झाली, बेसुमार झाली. दुसरा एक प्रश्न, याचं उत्तर देणार आहे मी. आधी जाणीवपूर्वक तुम्हाला प्रश्न निर्माण करणार आहे. प्रचंड तुमचं वाचन झाले असं तुम्हाला वाटतं ना, फॅक्ट्स वाचलेत असं वाटतं ना, तर फॅक्ट्स पाठे पाहिजेत, नुसते वाचले नाहीत. चालणाऱ्या महागाईचा दर सांगा मला. चला, तुम्हाला ऑप्शन आहे 3 ते 5%, 3 ते 7%, 3 ते 8%. हे तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3. मी चालणाऱ्या महागाईबद्दल प्रश्न विचारला आहे. आता तुमच्यापैकी काही जणांनी उत्तर लिहिलं असेल, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. तुम्हाला सर कसं काय सांगतो ना. म्हणून तुमची ही सिरीज सुरू करण्यामागे माझा उद्देश आहे क्लिअर कट, कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल दोन्ही क्लिअरिटी गरजेची आहे, तरच हे क्रॅक होतं. आता बघा, तिथं नोट डाऊन करून घे, पुस्तकात पण दिले. इथं पहिला जो पार्ट आहे तो 0 ते 3 किंवा 1 ते 3 म्हणून आपण 0 ते 3 म्हणण्याच्या 1 ते 3%. म्हणजेच 1%पेक्षा जास्त आणि 3%पेक्षा कमी जर महागाईचा दर असेल देशात तर ती कुठली प्रकारची आहे, रांगणारी महागाई आहे. नेक्स्ट, 3%पेक्षा जास्त ते 10%पर्यंत ही जर महागाई असेल तर त्याला काय म्हणायचं, चालणारी महागाई. म्हणजेच आपल्याला इथं जे माहिती आहे ना ते काय, अर्थव्यवस्थेला हितकारक, पोषक असणारी कुठली, चालणारी महागाई. तिचा दर किती असला पाहिजे, 7-8% आसपास पाहिजे. 7-8% आसपास हा जास्त पोषक असतो अर्थव्यवस्थेसाठी. पण मुळात चालणारी महागाई ही जर तुम्ही थेरॉटिकलमध्ये बसत ठेवायची असेल तुम्हाला तर तो रेट किती आहे, 3 ते 10%. नेक्स्ट, पुढे आता ही झाली रांगणारी 3%पेक्षा जास्त कमी, चालणारी 3% ते 10%, आणि आता पुढची आहे 10 ते 20%. ही कुठली झाली, पळणारी. पुढे 20%पेक्षा जास्त, मग आता ती ऑनवर्ड्स पुढे किती पण, ती काय झाली, बेसुमार. तुम्हाला याच्यात कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर पाहिजे, त्यासोबत फॅक्ट्समध्ये सरळ सरळ आयोगाने विचारलं सांगा पळणाऱ्या महागाईचा दर किती असतो.
माहिती आहे का आपल्याला? आसपास माहिती आहे. आता परफेक्ट कळालं. हा चार्ट आहे तुमच्यासमोर, क्लिअर करा. याच अशा गोष्टी इथं तुम्हाला या सगळ्या पुस्तकात दिलेल्या आहेत. मी वारंवार हे पुस्तक प्रत्येक ह्याच्यात घेऊन यायचं कारण काय, ह्याच्यात कन्सेप्च्युअल क्लिअरिटी सोबत फॅक्ट्स पण दिलेलं आहे. येणाऱ्या परीक्षेसाठी 2024साठी हे सगळं उपयुक्त आहे. आणि याच्यात तुम्हाला हे करंटचाही अँगल देण्यासाठी बजेटचं पुस्तक आहे. टार्गेट 2024 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात बघा, तिथलच्या बुक सेंटरवर तुम्ही डिमांड करू शकता. याच सगळ्या बेसिसवर आपण आत्ता 27 डिसेंबरला बॅच स्टार्ट करतो आहे दोन्ही परीक्षांसाठी, राज्यसेवा किंवा कंबाईन, ऑफलाईन आणि ऑनलाईन. पण ऑफलाईनसाठी तुम्ही इथं जास्त प्रिफर करा, मी आज असं म्हणणं आहे. कारण ज्या गोष्टी वर्गात क्लिअर होत आहेत त्याच्यात थोडा ऑनलाईनला थोडा इश्यू येतोच. पण ज्यांचं म्हणजे पुण्यात येणं पॉसिबलच नाही त्याच्यासाठी ठीक आहे, पण जे पुण्यात असतील त्यांनी आवर्जून प्रायोरिटी द्या याबाबत. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. याच पद्धतीनं तुम्हाला इकॉनॉमिक्सचे इनपुट्स मिळत जातील. त्याच्यामध्ये राहा. आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट किंवा फॅक्ट्ससोबत. थँक्यू सो मच.